भारतीय क्रिकेट संघ आपले 4ही साखळी सामने जिंकल्यानंतर आता आयसीसी टी20 विश्वचषक 2026च्या पुढील आव्हानासाठी सज्ज झाला आहे, जे खूप मोठे असणार आहे. हे आहे सुपर 8 फेरीचे आव्हान. बहुतांश कमकुवत संघ आता बाहेर पडले आहेत आणि साखळी टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे 8 संघ पुढील फेरीत पोहोचले आहेत. टीम इंडियाचा सुपर 8 फेरीचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ गेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचले होते, जिथे भारताने विजय मिळवून ट्रॉफी उंचावली होती. आता भारत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि दक्षिण आफ्रिका ॲडन मार्करमच्या नेतृत्वाखाली मैदानात असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर 8 फेरीच्या या सामन्यात टीम इंडियासमोर अनेक आव्हाने असतील आणि त्यापैकी एक आव्हान म्हणजे कोणत्या 11 खेळाडूंना मैदानात उतरवायचे हे आहे. साखळी फेरीत अनेक खेळाडूंना नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात भारताची मजबूत प्लेइंग 11 कशी असेल हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा पहिला सुपर 8 फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. भारताने गेल्याच सामन्यात या मैदानावर विजय नोंदवला आहे. भारत दक्षिण आफ्रिका सामना 22 फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळला जाईल. आता पाहूया टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार आहे. भारताचा युवा ओपनर अभिषेक शर्मा विश्वचषकात उतरण्यापूर्वी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता, पण या सर्वात मोठ्या स्पर्धेत पाऊल ठेवताच त्याच्यासोबत सर्व काही वेगळे घडू लागले. पहिल्या सामन्यात तो 0वर बाद झाला. त्यानंतर पोटाच्या संसर्गामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे त्याला सामन्यातून बाहेरही राहावे लागले. जेव्हा तो परतला तेव्हा काहीच बदलले नाही, कारण तो सलग 3 वेळा 0 धावांवर बाद होण्याचा अनोखा विक्रम नोंदवून बसला आहे. अशा परिस्थितीतही संकेत आहेत की दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याला आणखी एक संधी दिली जाईल, म्हणजेच ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांची जोडीच डावाची सुरुवात करण्यासाठी उतरेल. त्यानंतर असे सांगितले जात आहे की तिलक वर्माला ड्रॉप केले जाऊ शकते. संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव सत्रात खूप घाम गाळला आहे. असे वाटते आहे की तिलकच्या जागी संजू खेळेल. दुसरे कारण म्हणजे संजू राईट हँड फलंदाज आहे. दुसरीकडे संघात बहुतांश लेफ्टी फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याचा फायदा गोलंदाजांना होत आहे. तसे झाले तर हा तिलकसाठी मोठा धक्का असेल. मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्यावर जबाबदारी असेल. हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग फिनिशर म्हणून खेळताना दिसतील. रिंकूला आतापर्यंत स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही, तर हार्दिक उत्तम टचमध्ये दिसत आहे. गेल्या सामन्यात त्याने 30 धावांची जोरदार खेळी केली होती. अक्षर पटेलला गेल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर खेळला होता. आता अक्षरचे संघात पुनरागमन होऊ शकते. वरुण चक्रवर्ती सोबत तो फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो. वरुण सध्या टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यावर पूर्णपणे लक्ष असणार आहे. दोघेही टीम इंडियाचे सर्वात महत्त्वाचे गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजीची अपेक्षा असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 अशी असू शकते: अभिषेक शर्मा, ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग. मित्रांनो, तुमच्या मते तिलक ऐवजी संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी द्यावी का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.